जय श्रीराम. श्लोक 93. अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृक् सुमेधा मेधजो धन्य सत्यमेधाधराधरः. अमानी. अमानी या नामातून मूळ शब्द मान असा आहे आणि मान म्हणजे अभिमान, म्हणून अमानी म्हणजे अभिमान नसणारा, मानाची अपेक्षा न करणारा. भगवद्गीतेतील 13व्या अध्यायात भगवंतांनी ज्ञानाची लक्षणे सांगितली आहेत. त्या ज्ञानाच्या लक्षणात सर्वप्रथम त्यांनी अमानित्व हा गुण सांगितला आहे. जो खरा ज्ञानी असतो तो कधीही अनात्म वस्तूकडून मानाची अपेक्षा करीत नाही. आत्मा हा शाश्वत, चिरंतन, अविनाशी आहे. तर हे विश्व, आपला देह किंवा आपल्या सभोवतालच्या या सर्व वस्तू, जीवमात्र, यात आप्त स्वकीय हे पण येतात. हे सर्व अनात्म म्हणजे नाशवंत, विनाशी आहे. जर हे जग विनाशी आहे, माया आहे, मग इथे मिळणारा मान, मोठेपणा हा तरी कसा खरा असेल? म्हणून संत महात्मे या परिवर्तनशील जगाकडून कधीही स्वतःच्या मानाची अपेक्षा करीत नाहीत. स्वतःच्या ज्ञानाविषयी अहंकारही बाळगीत नाहीत. आणि हा अमानीपणा भगवंताजवळही परिपूर्णतेने असल्याने ते सर्वश्रेष्ठ पुरुष आहेत. आणि श्रेष्ठ पुरुषाचं आचरण हे नेहमीच शुद्ध असावंच लागतं. कारण यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. श्रेष्ठ लोकांचं आचरण पाहूनच सामान्य लोक त्यांच्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करीत असतात. म्हणून अमानित्व हे श्रेष्ठ असं ज्ञानलक्षण आहे आणि हे ज्ञानलक्षण भगवंताच्या ठायी पूर्णपणे असल्याने तो अमानी या नामाने ख्यात झाला आहे. भगवंताचं अमानीपण अनेक प्रसंगातून आपण पाहिलं आहे. जसं राजसूय यज्ञाच्या वेळी धर्मराजाकडे भगवंतांनी उष्टी खरकटी काढली, तसंच द्रौपदीला अखंड सौभाग्यवती हा भीष्माचार्यांकडून अनमोल आशीर्वाद मिळावा म्हणून भगवंत रात्रीच्या प्रहरी द्रौपदीच्या समवेत गेले आणि तिची पादत्राणे सांभाळण्यासाठी ते बाहेर तिष्ठत थांबले. नाथांच्या घरी तर भगवंत श्रीखंड्या बनून 12 वर्ष त्यांनी कावडीनं पाणी भरलं. अशी अनेक उदाहरणे भगवंताच्या अमानी या गुणाची दाखवता येतील. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख संज्ञैर गच्छन्त मूढा पदमं वयं तत्. ज्यांचा अभिमान आणि मोह नष्ट झाला आहे, ज्यांनी विषयासक्तीचे दोष दूर केले आहेत, जो आत्म्याच्या ठिकाणी सदा नित्यत्वाने आहे, ज्याच्या कामना गळाल्या आहेत, जो सुख आणि दुःख या द्वंद्वापासून मुक्त झाला आहे, तोच अमानी या लक्षणाचा धारक होऊ शकतो. आणि भगवंतामध्ये ही सर्व लक्षणे परिपूर्णतेने असल्यानेच त्यांना अमानी हे नाव अतिशय शोभून दिसतं. मानद. या जगात केवळ अभिमानरहित असून चालत नाही, तर इतरांनाही मान देण्यासाठी आपली तयारी ठेवावी लागते. तेव्हाच ते खऱ्या अर्थाने अमानित्व पण सिद्ध होत असतं. हेच या मानद नामातून सांगितलं आहे. भगवंताला मानद हे नाव 3 गोष्टीमुळे दिलं गेलं आहे. आचार्य म्हणतात, स्वमायया सर्वेषां मनात्म स्वात्माभिमानं ददाति. दुसरं भक्तानां सत्कारं मानं ददातीति. आणि तिसरं तत्वविदा मनात्म स्वात्माभिमानं खंडयतीति वा मानदः. अर्थात आचार्य म्हणतात, आपल्या मायाशक्तीने तो सर्वांना अनात्म वस्तूंच्या ठिकाणी अभिमान देतो
म्हणून तो मानद आहे. दुसरा अर्थ, तो भक्तांना सन्मान देतो, मान देतो, म्हणून तो मानद आहे. तर तिसऱ्या अर्थाने तो ज्ञानीजनांचा अनात्मवस्तूबाबतचा अभिमान खंडित करतो, म्हणूनही तो मानद नावाने ख्यात झाला आहे. स्वमायेचे आडवस्त्र लावूनी एकला खेळवी सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. भगवंताची लीला ही सत्य आणि सार्थ अशीच म्हणावी लागेल. तो स्वतः सदैव स्वात्मस्थितीत आनंदमय असतो, पण जीवाला मात्र मायाशक्तीद्वारे अनात्मवस्तूबाबतचा मोह निर्माण करतो आणि म्हणून जीवालाही या अनात्मवस्तूंबाबतचा मोह, प्रेम, आसक्ती वाढत जाते आणि मग त्यातच तो जीव रमतो. देवाला मात्र कुठलाही अभिमान नसल्याने तो मात्र नित्यमुक्त अशाच स्थितीत राहतो. जीव मात्र या मोहमायेच्या बंधनामुळे जन्मच्या जन्म फिरत राहतो. मान, अपमान, मोह यांचं दान जीवाला उदारतेनं त्यानं दिल्यामुळेच हे माझे, हे माझ्यामुळे हे करण्यातच जीवाचे अनेक जन्म वाया जात राहतात, असा हा मानद नावाने ख्यात झाला आहे. आचार्यांनी दुसरा अर्थ भक्तजनांना स्थान देणारा, मान देणारा, त्यांची पूजा करून त्यांचा मान वाढवणारा म्हणूनही त्याला मानद म्हटलं आहे. या जगात देवदेवतांच्या मंदिरांपेक्षाही संतांची मंदिरे अधिक वैभव संपन्न करणारा, त्यांचं स्थान दृढ करणारा असा हा मानद आहे. तो स्वतःही अशा संतांची सेवा करून त्यांचा मान वाढवित असतो, म्हणून त्याचं नाव मानद असं आहे. तिसऱ्या अर्थाने तो तत्वज्ञ पुरुषांचा अनात्म अभिमान विचाराने खंडित करतो, त्यांना निरभिमान करतो. नामदेवरायांनी पंढरपुरी मंदिरात असलेल्या मूर्तीतच देव आहे असे समजून विठ्ठलाची खूप भक्ती केली आणि भगवंतांना मात्र या भक्तिप्रेमानं त्यानं जेवणही भरवलं होतं. पण एवढ्यापुरतंच विठ्ठलाला त्यांची ही भक्ती मर्यादित ठेवायची नव्हती आणि म्हणून त्यांनी नामदेवरायांना खऱ्या अर्थानं परमात्म स्वरूपाचं ज्ञान व्हावं म्हणून गुरुशिवाय ज्ञान होत नाही याची जाणीव करून दिली आणि त्यांना विसोबा खेचरांकडे पाठवले. चांगदेवसुद्धा श्रेष्ठ योगी, पण त्यांनाही पुढील ज्ञान करून देण्यासाठी भगवंतांनीच मुक्ताईची निवड करून त्यांचंही अज्ञान घालवलं. हे म्हणून तत्वज्ञ पुरुषांना योग्य ते मार्गदर्शन देऊन त्यांचा योगक्षेम करून त्यांचा अनात्मवस्तूबाबतचा अभिमान खंडित करणारा म्हणूनही भगवंताचं नाव मानद असं आहे. मान्य, मान्य म्हणजे सर्वांना पूज्य असलेला. भगवंत हे सर्वांपेक्षा श्रेष्ठ, सर्वांना पूज्य, सर्वांमध्ये समर्थ असे असल्याने ते मान्यच आहेत. एरवी आपल्याला असं वाटतं की ज्याच्याजवळ धन आहे तो सर्वांना मान्य असेल. तो कसाही वागला, कसाही त्यांनी आचरण केलं तरी ते सर्वांना मान्य होत असतं. पण असं प्रत्येक वेळेलाच होतं असं नाही. धनवंत हे सदा सर्वत्र मान्य होऊ शकत नाहीत. कधी ना कधी त्यांनाही विरोध करणारा, त्यांनाही अमान्य करणारा कुणीतरी त्या ठिकाणी येऊ शकतो. पण प्रभूचं मात्र तसं नाही. या जगात परमात्माच एकमेव असा आहे की तो सर्व मान्य आहे. आपल्यावर संकट आले की आपण प्रयत्न करतो, पण ते प्रयत्न यशस्वी करायचे की अयशस्वी हे मात्र ठरवणारा प्रभूच आहे. एखाद्याचा जीव वाचवायचा का नाही वाचवायचा हेही ठरवणारा तोच आहे. म्हणून त्याच्या सत्तेला या जगात आव्हान देणारा दुसरा
कोणीही नाही, म्हणून त्याचं जे जे काही करणं असतं ते प्रभू इच्छा बलियेसी म्हणून मान्यच करावं लागतं. या अर्थाने भगवंताचं हे मान्य असं नाव आहे. थोडक्यात, ज्याला स्वतःबद्दल अभिमान नाही म्हणून तो अमानी आहे. जो दुसऱ्यालाही मान देऊ शकतो, त्यांचाही मान वाढवतो म्हणून तो मानद आहे. आणि या दोन्ही गुणांमुळेच भगवंताला मान्यता प्राप्त झाली आहे, म्हणून त्याचं मान्य हे नाव ख्यात झालं आहे. लोकस्वामी. स्वामी म्हणजे मालक आणि लोक म्हणजे त्रैलोक्य किंवा 14 लोक. या 14 लोकांचा जो स्वामी आहे, मालक आहे, त्याला लोकस्वामी म्हटलं आहे. चतुर्दशानां लोकानामीश्वरत्वात् लोकस्वामी. भगवंत 14 लोकांचे म्हणजेच 7 स्वर्गलोक आणि 7 पाताळ लोकांचे स्वामी आहेत. या विश्वात 14 लोकांशिवाय अन्य काहीही नाही आणि या 14ही लोकांचा कर्ता, धर्ता, हर्ता, पालक, चालक एकमेव भगवंतच असल्याने तो लोकस्वामी या नावाने ख्यात झाला आहे. भगवंत जरी मालक आहेत, स्वामी आहेत, धनी आहेत, तरीसुद्धा ते बलीच्या दारात द्वारपाल म्हणून उभे आहेत. या ठिकाणी त्यांचं हे अमानित्व असल्यानेच ते लोकस्वामी म्हणूनही मान्य झाले आहेत. त्रिलोकधृक. ध्रुव म्हणजे धारण करणे, म्हणून त्रिलोकधृक म्हणजे 3ही लोकांना धारण करणारा. हे 3 लोक म्हणजे कोणते? तर स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे 3 लोक. लोकस्वामी म्हणजे भगवंत केवळ सर्व विश्वावरच सत्ता गाजवणारा असा नसून तो या सर्व लोकांचं भरण, पोषण, धारणा, पालनाही करतो. त्रैलोक्याची धारणा, त्यांचं पालन, पोषण ही त्या त्रैलोक्य पालकाची खूणच आहे. एरवी व्यवहारात आपण बघतो की गरीब दुबळी मातासुद्धा आपल्या मुलाचं संगोपन स्वकष्टाने, स्ववित्ताने करत असते. मग भगवंत तर या सर्व विश्वाला जन्म देणारे म्हणून सर्वांची माऊलीच आहे. म्हणून तर विठ्ठलाला आपण विठू माऊली म्हणतो. ही विठू माऊली समर्थ, सर्वार्थाने संपन्न असल्याने या त्रैलोक्यातील संतानांचं संवर्धन, सांभाळ ती अगदी सहज, अगदी लीलया करते. आणि भगवंत या 3ही लोकांचे धारण करतो, म्हणजे त्यांच्या सांसारिक आणि पारमार्थिकही योगक्षेम सहज आणि स्वाभाविकपणे करतो. म्हणून तर तुकोबाराय आत्मविश्वासाने म्हणतात, त्रैलोक्य पाळिता उबगिला नाही, आमुचे काही असेल ओझे. पाषाणाचे पोटी बैसला दूर, तयामुखी चारा कोण घाली. पक्षी अजगर न करी संचित, तयासी अनंत प्रतिपाळी. तुका म्हणे तया भार घातलिया, उपेक्षी ना दया सिंधू माझा. त्रैलोक्याचं पालन करणारा जो आहे त्याला आमचं पालन करणं काही अवघड असेल का? जो या विश्वामध्ये एखाद्या दगडामध्ये बसलेल्या बेडकाला सुद्धा पाणी देतो, त्याच्या मुखी चारा घालण्याची व्यवस्था करतो. अजगर कधीही धान्याची किंवा त्याच्या अन्नाचा संचय करीत नाही, पण त्याचाही प्रतिपाळ तो करतो. म्हणून तुकोबाराय आत्मविश्वासाने म्हणतात की त्याच्यावर जर भार आम्ही घातला, तोच सगळं करणारा आहे असं जर आम्ही म्हटलं तर तो आपली कधीही उपेक्षा करणार नाही, कारण तो दयेचा सागर आहे. म्हणून त्रिलोकधृक हे नाव मानवास जीवननिर्वाहासंबंधी निर्भय आणि चिंतारहित करणारं असं आहे. सुमेधा. सु म्हणजे चांगली आणि मेधा म्हणजे बुद्धी, म्हणून सुमेधा म्हणजे चांगली बुद्धी असलेला. 3ही लोकांचं जो धारण, पोषण, पालन करतो त्याला साधी बुद्धी उपयोगाची नसते.
तर चांगल्या सुबुद्धीचीच गरज असते. तसं पाहिलं तर आपण मनुष्य प्राणी हा बुद्धिवाचून सापडणारच नाही. पंचमहाभूतांच्या मिलित सत्वांशापासून उत्पन्न होणारी बुद्धी पंचमहाभौतिक शरीर धारण करणाऱ्या प्रत्येक प्राणीमात्रात असते. मात्र सत्व, रज, तम या गुणानुसार ती प्रत्येकाच्या ठिकाणी भिन्न भिन्न होते. त्यामुळे स्वार्थबुद्धी, दुष्टबुद्धी, दुर्बुद्धी असे धारण करणारे अनेक लोक या जगात आहेत. पण सतत सत्यस्वरूपाशी अनन्य असणारा परमात्मा हा फक्त देवबुद्धीचा, सत्वबुद्धीचाच गणला जातो आणि म्हणूनच त्याचं कार्यही सत्यम शिवम सुंदरम असंच असतं. त्रैलोक्य धारणेचा गाडा ओढत असूनही भगवंतापाशी अभिमान नाही आणि त्याला कशाची अभिलाषाही नाही आणि म्हणूनच तो सद्बुद्धीचा असल्याने त्याचं हे सुमेधा नाव सार्थ आहे. धर्मसंस्थापन, दुष्टनिर्दालन आणि साधू संरक्षण यासारखं अलौकिक कार्य तो आज युगानयुग करीत आहे. अर्जुनाचं निमित्त करून आपल्यासारख्यांसाठी त्याने भगवद्गीतेद्वारे ज्ञानबुद्धीही दिली आहे. गीतेत विभूती सांगताना कीर्ती श्रीवाक्च नारीणाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा अशा या स्त्री समूहातील सप्तशक्ती स्वरूप विभूती म्हणजे मीच आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. यातील मेधा म्हणजे धारणा शक्ती, तर बुद्धी म्हणजे जाणीव शक्ती. साहित्यात बुद्धीचे 8 गुण सांगितले आहेत. ते याप्रमाणे: सेवाबुद्धी, श्रवणाची आस्था, ग्रहणशक्ती, धारणाशक्ती, विस्तारशक्ती, अर्थ जाणण्याची शक्ती, अर्थ करण्याची शक्ती आणि शेवटी आत्मज्ञान. या 8 गुणातील धारणाशक्ती म्हणजे मेधा आणि तीही म्हणजे चांगली मेधा म्हणून प्रभूचे ठाई असल्याने तो सुमेधा या नामाने ख्यात झाला आहे. मेधज, मेध म्हणजे यज्ञ आणि मेधा म्हणजे बुद्धी. म्हणून आचार्यांनी मेधज याचा अर्थ मेधेश्वरे जायत इति मेधजः असे म्हटले आहे. याचा अर्थ यज्ञद्वारा प्रभू ज्ञानरूपाने प्रगट होतो म्हणून भगवंताचं नाव मेधज असं आहे. गीतेतल्या 4थ्या अध्यायात श्रेयान् द्रव्यमया यज्ञा ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. अर्थात द्रव्ययज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ असून यच्चयावत कर्मे ज्ञानयज्ञात समाप्त होतात असं म्हटलं आहे. माऊलींनीही अशा कर्माचा विचार सांगताना स्ववर्णाश्रमानुसार आचरलेल्या कर्माला स्वधर्म म्हटलं आहे. असा स्वधर्मरूप यज्ञच जीवाची चित्तशुद्धी करत असतो. नंतर ज्ञान जिज्ञासेचीही तोच गोडी लावतो आणि पुढे ज्ञानप्राप्तीही तोच करून देतो. म्हणून जीवाची मेधा अर्थात बुद्धीच त्याला प्रकाश प्राप्त करण्याचं, करून देण्याचं साधन आहे. जीव जेव्हा निष्काम भावनेने स्वधर्म कर्मानुसार कर्म आचरतो तेव्हा त्याचं कर्म यज्ञस्वरूप होते आणि अशा यज्ञस्वरूप कर्माचरणाने जीवदशेतील अज्ञान अंधकार दूर होऊन ज्ञान जिज्ञासेचा अरुणोदय त्याच्या चित्तात होऊ लागतो. त्या अरुणोदयातूनच सुमेधा म्हणजे चांगल्या बुद्धीचा, परोपकार बुद्धी करण्याचा सूर्योदय होतो. अज्ञान अंधकारातून उदयास पावलेला हा बुद्धिरूप यज्ञच पुढे सूर्योदय रूपी गभस्ती त्या अज्ञानाला संपवून टाकतो आणि मग रात्रही न होता सतत ज्ञानरूपी सूर्य तळपत राहतो. असा हा अंधाराचाही प्रकाश करणारा नवलपूर्ण मेधज आहे. माऊलींनी याला चित्सूर्य म्हटले आहे. ज्ञानेश्वरातील 16व्या अध्यायात माऊली म्हणतात: मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जिनी विकाशू बंधू आता.
जो अविद्या राती रुसोनिया, गिळी ज्ञाना ज्ञानन चांदणिया, जो सुदीनू करी ज्ञानिया स्वबोधाचा. ज्या वेळेला आपल्या चित्तात सद्गुरू बोध करून देतात आणि मग आपल्याला ह्या विश्वाचा भास मावळून जातो आणि त्यात ज्ञानसूर्याचा उदय होतो, तो उदय करून देणारा हा मेधज आहे. धन्य, कृतकृत्य किंवा कृतार्थ याला धन्य होणे म्हणतात. सुमेधा, मेधज, धन्य अशी ही नामत्रयी अध्यात्म मार्गाचा क्रम दाखवणारी आहे. सुमेधा म्हणजे आत्मज्ञानाचा मार्ग धरणारी साधन बुद्धी, तर मेधज म्हणजे सत्यस्वरूप स्वात्मतत्वाचा अनुभव देणारा, आणि धन्य म्हणजे त्या अनुभवामुळे कृतकृत्य किंवा कृतार्थ झालेला. मनुस्मृतीमध्ये धन्य या जीवनाचा क्रम दिलेला आहे. तो याप्रमाणे: जडाहून चेतन प्राणी धन्य असतात. चेतन प्राण्याहून मानव प्राणी धन्य किंवा श्रेष्ठ असतात. मानवापेक्षाही बुद्धिवान मानव अधिक श्रेष्ठ असतात. बुद्धिवान मानवापेक्षा कृतिशील मानव श्रेष्ठ असतात. आणि कृतिशील मानवापेक्षा कृतार्थ म्हणजे ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे तो सर्वात श्रेष्ठ मनुष्य असतो आणि तोच धन्य या नामाला प्राप्त होणारा असतो. परमात्मा हा साधना करून किंवा अशा ह्या पायऱ्या चढून श्रेष्ठ झालेला नाही, तर तो स्वभावसिद्धच कृतार्थ आहे आणि म्हणून त्याचं नाव धन्य आहे. जीवाच्या दृष्टीनेही अंतिम ध्येय गाठण्यात, त्यासाठी तत्वजिज्ञासा करण्यात, कृतकृत्यता येण्यात, अर्थात ते प्राप्त होण्यास धन्यता म्हटलं आहे. सत्यमेधा, भगवंताची बुद्धी म्हणजे मेधा सत्य आहे. त्यात कोणत्याही प्रकारची उणीव नाही. तसंच त्या बुद्धीत चंचलताही नाही आणि म्हणून तो सत्यमेधा नावाने ख्यात झाला आहे. या ठिकाणी मेधा म्हणजे बुद्धी आणि त्याला सत्य हे विशेषण दिले आहे. कारण दुर्मेधा, कुबुद्धी, अल्पबुद्धी अशी ही विशेषणे बुद्धीस दिली जातात. कारण हे सर्व प्रकारचे लोक आपण या विश्वात अनुभवत असतो. असद्बुद्धी अनेक असल्या आणि त्या अनुभवास आल्या तरी सद्बुद्धी, सत्यबुद्धी किंवा सत्यमेधा ही केवळ परमात्म्याच्याच ठिकाणी दिसून येत असते. आणि ही बुद्धी परोपकार करणारी असल्याने ती सर्वांचं सर्वकाली सदैव कल्याणच करत असते. आणि ही बुद्धी भगवंताच्या ठिकाणी नित्यत्वाने आहे, म्हणून भगवंताचं नाव सत्यमेधा असं आहे. धराधरहा, धरा म्हणजे पृथ्वी आणि धर म्हणजे धारण करणे, म्हणून धराधर म्हणजे पृथ्वीस धारण करणारा. भगवंत या विश्वाला त्यातील सर्व भूतमात्रांना आपलं म्हणतात आणि त्या आपलेपणामुळे या विश्वाच्या पालनपोषणासाठी ते सदैव झटत असतात. सकळ जीवांचा करीतो सांभाळ हा विश्वासच भगवंतांनी आपल्या सर्वांना दिलेला आहे. धरेचे धारण अर्थात पृथ्वीचं पालन करणारा तो एकटाच आहे आणि बाकीच्या ज्या शक्ती आहेत त्या निमित्त मात्र आहेत. 3/4 चहूकडून पाणी असूनही या 1/4 पृथ्वीला कधीही बुडण्याची शक्यता निर्माण होत नाही. का बरं असं होत नाही? ती बुडत का नाही? तर भगवंताच्याच अंशाने श्री शेषनारायणाने ती आपल्या अंगावर तोलून धरली आहे. ही पृथ्वी पेलण्यास शेष समर्थ झाला कारण तो प्रभूचाच अंश आहे. अशी ही अलौकिक महान कर्मे पार्थिव शक्तीकडून कधीच होऊ शकत नाही.
तर त्यांना शक्ती देणारा अधिष्ठाता हा भगवंतच असतो. या विश्वात प्रभूशिवाय दुसरी कोणतीही वस्तू नाही असंच अद्वैत सिद्धांतात म्हटलेलं आहे. मात्र त्याच प्रभूच्या अधिष्ठानावर अनेकत्वाचा आभास ही पण प्रभूचीच लीला आहे. म्हणून हे आभासजन्य अज्ञान दूर झालं तरच अधिष्ठानाचं दर्शन होऊन आपल्यालाही ती अद्वैत अवस्था प्राप्त होऊ शकेल. पण तोपर्यंत तरी या धराधर नामाच्या आधारावरच आपण भगवंताचं स्मरण करावं, म्हणजे त्या अद्वैत अवस्था प्राप्त होण्यासाठी कधीतरी आपल्याला ते सहाय्यकारी होईल. एवढंच आपल्या हाती आहे. जय